ओम साईराम मित्रांनो, दुपारचं एंगेजमेंटचं शूटावरून आपण निघालोय छत्रपती संभाजीनगर हळदीसाठी। इथे आलो तर डीजे वाल्या दादांची तयारी चालू होती आणि हळदीची पण तयारी जवळपास सुरुवात झालेलीच होती। हळदी समारंभाला लवकरच सुरुवात होणार होती। दीपक आणि मामांनी सेटअप उभा केला आणि समोर बघितलं तर काय तांबे वगैरे सुतवणं झालं होतं। मग मी तयारीला लागलो। नवरीबाईची एंट्री झाली आणि त्यात हे छोटे चिल्ले पिल्ले मोबाईल फोटोग्राफर मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार यांना बाजूला करून मी माझ्या कामाच्या तयारीला लागलो। नवरीबाईचा फर्स्ट अँगल घेऊन शूटला सुरुवात केली। त्यानंतर मावशींनी कानात सांगून मी छोट्या बंचे कंपनींचे पाय धुवायचं प्रोग्राम उरकून घेतला। त्यांना बोलून त्यांना पाय धुण्यासाठी सांगितले आणि नंतरून दीपक शेटने या सेल्फी क्वीनची एक सेल्फी घेतली कॅमेरामध्ये आणि मामांनी पण एक सिनेमॅटिक अँगल घेतला ट्रेडिशनल कॅमेरामध्ये नवरीबाईच्या हातावरील पानाचा आणि सुपारीचा। नंतर या सेल्फी क्वीनची सेल्फी जोरात सुरू होती। स्टेज रिकामा होता, थोडा वेळ भेटला आणि आम्ही निवांत बसलो। त्यात मामाश्रींनी एक डायलॉग मारला, खूप हसलो। पोट धरू धरू दिवसभराच्या कामाचा एक अंदाज घेऊन नवरीबाईच्या फोटोला सुरुवात झाली आणि एक सिंगल 1-2 क्लिक काढून या ताईंचं मध्येच काहीतरी बिघडलं। काय तर म्हणे नवरीबाईंनी सांगितलं हळदीवरती नाव काढायचं राहून गेलं। नवरी म्हणे आता माझं स्वतःचं नाव मीच काढणार, लग्नानंतर तर मिस्टर घेतीनच म्हणे माझं नाव, पण सध्या मीच काढते। प्रीती नाव काढलं छानपैकी आणि हळदीचं ताट सजवलं गेलं। नंतर हळदी समारंभामध्ये आई साहेबांची एंट्री झाली आणि त्यांनी मायेने हात फिरवला। नवरीबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि नंतर बघतो तर काय सर्वांनी हळदी लावण्यासाठी गडबड सुरू केली। मध्येच या ताई आल्या, चिमुकले आले सर्व आणि हळदी समारंभाला जोरात सुरुवात झाली। आणि इकडे बघतो तर काय हळद लावालावीची तर एकदम झकपक सुरू झाली ना भो, नुसती चोपडा चोपडी। मग थोडंसं बाजूला होऊन नवरी ताईला सांगितलं कोणी जवळचे रिलेटिव्ह फॅमिली वगैरे राहिला असेल तर त्यांना बोलून घे, आपण शूट आवरून घेऊ। नंतर तुझे पुन्हा सिंगल शूट पण करायचे आहे, आउटडोर कपल वगैरे कॅन्डिड क्लिक। आणि नंतर सिंगल पोजेसला सुरुवात केली हळदीच्या। आउटलाईट इफेक्ट आणि कटलाईट इफेक्ट रोडच्या साईडने जिथे छोटीशी जागा मिळाली तिथे सुरुवात केली आणि छानपैकी नवरीबाईने पण पोजला रिस्पॉन्स दिला आणि शूटला सुरुवात झाली। लगभग थोडंसं राहिलेलं शूट आवरून नवरीबाईला फायनल करून या छोट्या चिमुकलीचा एक छोटासा डान्स शूट केला। तिने मेहंदीचं सॉन्ग निवडलं होतं हळदीसाठी, पण ठीक आहे चलता आहे। ते शूट करून झालं ना गोंधळ सुरू, ढिकचिक मामांनी श्रीनी हे शूट घेतलं थोडंसं आणि नंतर बघतो तर काय नवरी पण लागली ना नाचायला। मग झाले ना सर्वच सुरू तालावर आणि हे शूट करत असतानाच इकडं या दादांचा पण जोरात सुरू झाला ना वो डान्स, आहेत तांगडे एवढं सुरू झालं ना वो दादांच्या। मग काय ऐकता वय दादा, ते झालं आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला। नवरीबाई सोबत एक सेल्फी घेतली आणि विचारलं काम कसं झालं वगैरे आणि निघालो वापस। गाडीमध्ये पॅकिंगसाठी बॅग ठेवली आणि डिक्की बंद करून बघतो तर काय मामाश्री आणि दीपक पण पॅकिंगला लागले होते। दीपकने टॉर्च पकडली होती आणि मामा कॅमेरा पॅक करत होते। झालं मग निघालो।